आज आपण आलू पकोडे बनवणार आहोत। तर त्यासाठी मी या टाईपमध्ये असे आलू घेतलेले आहे। मस्त याचं स्वच्छ धुवून कवर काढून घेतलेलं आहे। आता आपण याचे सर्कल टाईपमध्ये शेप करूया। अशा प्रकारे शेप कापून घेतलेले आहे। सर्कलमध्ये अशी एवढी थिकनेस राहू द्यायची, जास्त स्लाइस अशा पातळ नाही करायच्या, मीडियम। बघू शकता तुम्ही मस्त व्यवस्थित काप झालेले आहे त्याचे। आता आपण बेसनसाठी बॅटर बनवूयात। मी 2 आलू घेतलेले आहेत। तुम्हाला किती लागतील त्यानुसार क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता। इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे। यामध्ये ओवा आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर किंचित थोडा सोडा टाकायचा याच्यात। पाणी न टाका, पण आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करता येईल। तर यामध्ये आपण बेसन ॲड करूया। आता अशा प्रकारे बॅटर आपलं तयार झालेलं आहे बेसनचं। हे बघा, त्याची थिकनेस बघा, असंच ठेवायचं थोडं जाडच, कसं त्या आलूला आपल्या लागेल व्यवस्थित। एक बॅटर करताना थोडं हळूहळू पाणी टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं जास्त। एका कढईत तेल टाकले, त्यामुळे किंचित मीठ टाकायचं। चांगलं गरम झालं त्यांना आपण याच्यात बटाटे टाकूया। चांगलं तेल गरम झालेलं आहे, तर यामध्ये आपण बटाट्याचे पीस आपका सोडूया आपण याच्यात। अशा प्रकारे पूर्ण कोटिंग करून घ्यायचं आणि लगेच टाकायचं। कसं पण व्यवस्थित त्याला बॅटर लागेल पूर्ण। पूर्ण असे सोडून घेतलेले ते। स्लो गॅसच राहू द्यायचा। एकावर एक टाकायचं नाही, जेवढे मावतील ना तेवढे टाकायचे। हे असं मस्त आपण याला पलटी करून घेऊ। कशी एक साइड ब्राऊन झालेली, छान झालेली आहे। दुसरी साइड आपण व्यवस्थित तळून घेऊया।
आपले मस्त झाले आहेत व्यवस्थित गोल्डन, तर आपण हे काढून घेऊया.